महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या पंचवटी भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या वेळी जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा थेट महापालिकेच्या महासभेत गाजला। या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी नगरसेवक हेमंत शेट्टी घटनास्थळी गेले असता त्यांना एका त्रयस्थ व्यक्तीकडून फोन आल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे। या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले। नगरसेवक सागर लामखेडे यांनी सभागृहात त्या फोन कॉलचे रेकॉर्डिंगच ऐकवले। या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण सभागृहात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले। आमच्या 5 लोकांचं नाव आले की काय घटना घडली घडून गेली त्याच्यावर प्रशासनाने पण प्रेस मारली पण याच्या आमच्या ज्या ठीक आहे त्यांचं पेपरला नाव आले त्यांचं ठीक आहे पण सगळ्यात शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी संबंधित कामाचा ठेकेदार कोण असा सवाल उपस्थित केला असता AK शिवरे या कंपनीला काम देण्यात आल्याची माहिती देण्यात आली। त्यानंतर नगरसेवकांना फोन करणारा तुषार जगताप नेमका कोण असा थेट प्रश्न हेमंत शेट्टी यांनी उपस्थित करत सभागृहाचे वातावरण अधिक तापले। या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा, सागर लामखेडे, प्रियंका माने, श्याम बडोदे यांनी संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली। त्रयस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवरून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे। महासभेत गाजलेली ही ऑडिओ क्लिप, ठेकेदारावर कारवाईची मागणी आणि नगरसेवकांचा वाढलेला रोष यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालाय। आता सर्वांचे लक्ष ऑडिओ क्लिपची सत्यता, संबंधितांवर होणारी कारवाई आणि प्रशासनाची पुढील भूमिका याकडे लागले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।